परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। आंबेडकरी अनुयायींकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। काल न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे। एका माथेफिरूंना संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती आणि त्याविरोधात आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्या आंदोलनामध्ये दगडफेक केल्याच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशी याला अटक झालेली होती। नाझीर माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत अधिक माहिती देण्यासाठी। नाझीर, काय अधिकची माहिती आहे? निश्चित सुमित, आज सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो काल न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता, त्यानंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली आहे। खरं तर महाराष्ट्र बंदचं आवाहन या ठिकाणी आनंदराज आंबेडकर यांच्याकडून करण्यात आलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर परभणीतही आज बंदची हाक देण्यात आली आहे। सकाळी तर दुकाने बंदच असतात, मात्र दिवसभर ही कडेकोट या ठिकाणी बंद असणार आहे। एकूणच मागच्या घटनेमध्ये दुकानांवर जी दगडफेक झाली त्या अनुषंगाने कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आजच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील परभणीला येणार असं त्यांनी ट्विट करून काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे। सूर्यवंशी युवकाचा जो मृत्यू झाला आहे त्या अनुषंगाने परभणीमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आला होता। पोलिसांच्या मारहाणीत याचा मृत्यू झाल्याचा आरोप या ठिकाणी